आरू, आरू बाळा, कोणाला फोन लावतेस? इरा काकांना करते. मला न भेटताच निघून गेले ग ते. थांबले सुद्धा नाही. कसं वाटलं असेल ग त्यांना तू? हो ना, तुझ्या सासूबाईंनी कोणताही विचार न करता निर्णय घेऊन टाकला. आत्तू काय आत्तू, सगुणा आणि हिरा आपल्या बरोबर किती वर्ष आहेत. नोकर नाहीयेत ती, घरातलीच आहेत ती. त्यांना काढून टाकलं आणि तुझ्यावरती अंग मेहनतीची जबाबदारी टाकली. आत्तू, मला माहितीये ग, जे झालं ते फार वाईट झालंय. पण आपण वाईटातून सुद्धा काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करूया ना. बघ, आईंनी हा जो काही निर्णय घेतलाय तो सुद्धा आग्रहाच्या भल्यासाठीच घेतलाय. आग्रहाच्या भल्यासाठी? आरू, इतकं होऊनही तू असा विचार कसा करू शकतेस? आत्तू, हे तुम्ही केलेले संस्कार आहेत. अगदी बरोबर बोलतेस ताई. काय अप्पूबाई, काय हवंय? अच्छा, म्हणजे माझं काही काम असलं कीच मी अशी वागते का? नाही ग अप्पू, सांग काय काम आहे? ऍक्च्युली माझ्या कॉलेजची पिकनिक जाणार आहे. तर जास्ती नाही, 12,000 रुपये हवे होते. आणि 4च दिवसांचा इश्यू आहे. प्लीज जाऊ दे ना ताई. अप्पू, अगं वेळ काय, काळ काय, हे तुझं मधनच काय आलंय? ए आत्तू, आता तू नाही नको म्हणूस. ताई सांग ना तुला. अप्पू, आत्ता पिकनिकला नाही गेलीस तर नाही चालणार आहे का? म्हणजे मी नाही म्हणत नाहीये, पण पुढच्या वेळी जा ना तू. अगं ताई, मी कधी कोणता हट्ट करते का? पण सगळे फ्रेंड्स जातात आणि मी नाही गेले तर वाईट वाटेल सगळ्यांना. प्लीज जाऊ दे ना. बरं ठीक आहे, बघते मी काही होत आहे का. तुला कळत नाही का ग? हा, किती टेन्शन आहे तिला, किती जबाबदारी आहे तिच्यावर, आणि काय हा हट्ट. हा, समजूतीने घे जरा. अप्पू, अगं मी तरी काय करू ग? माझ्या घरचे ग. नाही, पिकनिकच्या नावाची ना ॲलर्जी वाटतं त्यांना. आणि मी 12,000 रुपये कुठून आणू ग? नाही शक्य वाटत आहे मला. मी तुला नंतर कॉल करते. अगं नाही, काम आहे. आपण कॉलेजमध्ये भेटून बोलू ना. हा, बाय. काय झालं? काही नाही. अगं सांग ना. पिकनिकला जायचंय? अगं मग जा, मी देतो पैसे. नाही नको. अरे म्हणजे तुझ्याकडनं कसे घेणार मी पैसे? का? तुझ्या ताईकडून घेतलेच असतेस ना मग? आणि ती आणि मी काय वेगळे वेगळे आहोत का? तुझ्याकडनं कसे घेणार मी पैसे? का? तुझ्या ताईकडून घेतलेच असतेस ना. आणि ती आणि मी काय वेगळे वेगळे आहोत का? हे बघ, काही झालं तरी आम्हा दोघांना तुला आनंदी बघायला आवडतं, हे तर मान्य आहे की नाही? मग हो, पण अरे ताई काय म्हणेल? तिला मी बघतो. तू पण म्हणाली की आता खर्च नको. हे बघ, पैसे परत मिळतील, पण हे दिवस परत नाही मिळू शकत. तुझ्या ताईला आणि आत्याला मी समजवतो, तू पिकनिकला जा.
नाही नको, अरे घरात पण प्रॉब्लेम्स चालू आहेत. आता फक्त पिकनिक एन्जॉय कर. किती दिवसांचा प्लॅन आहे? 4. गुड. जा, एन्जॉय कर. इतली काळजी नको करूस. आम्ही मॅनेज करू. अगं एवढा विचार नको करूस. आजच्या आज पैसे भर आणि तुझ्या मैत्रिणीला सरप्राईज दे आणि तुझ्या ताईला. अरे देवा, मिरच्या आणि कोथिंबीर आणायचं राहूनच गेलं. तर तेवढ्यासाठी मार्केटमध्ये जावं लागेल. ओ ताई, भाज्या पाहिजेल का? ताज्या ताज्या भाज्या आणल्यात. हो थांबा थांबा, आले मी. या या. अहो ताई, भाजी पाहिजेल ना? तुम्ही त्याच आहात ना, गजरे विकणाऱ्या? गजरा आणि म्या? अहो म्या तर किती सालापासून भाजी शिकते या. अहो ताई, जरा हळू. अहो नाही, असं काय करता तुम्ही? त्या दिवशी नाही का आपण कोर्टाच्या बाहेर भेटलो, माझा तोल गेला तेव्हा तुम्हीच आधार दिलात ना मला. अहो नाही हो ताई, माणसासारखी माणसं लई असतात. तुम्हाला बाद झाला असेल, दुसरी कोणतरी असेल ती. हॅलो मॅम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अँड हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स कशाला? तुमच्या नव्या बिझनेस पार्टनरशिप साठी. हो, थँक्स. फक्त थँक्स म्हणून चालणार नाहीये मिस्टर पारखी. बोला की ताई, काय काय पाहिजे बघा. समजा ताज्या भाज्या आहेत. पालक हाय, मेथी हाय, टमाटा हाय, काकडी हाय. अहो आत्ता वावरात आणल्यात काढून. हा नाही, मला फक्त मिरची आणि कोथिंबीर हवी आहे. सकाळी मार्केटमधून आणायला विसरले ना. अहो ते तर देतेच की तुम्हाला, पर भाज्या पर घ्या की, लई ताज्या आहेत बघा आणि सस्त्या लावते. घ्या घ्या घ्या. मावशी, अहो आधीच सगळ्या भाज्या आणून ठेवल्यात मी. आता आणखी भाज्या घेऊन काय करू? तुम्ही माझ्या करिअरचा पाया रोवायला माझी मदत केली, तशी आता तुमच्या बिझनेसची सुरुवात पण माझ्यापासून व्हावी असं मला वाटतंय. मॅम मी समजलो नाही. सांगते, माझ्या बाबांचा बर्थडे आणि त्याच्या सेलिब्रेशनची खूप मोठी पार्टी करायची असं मी ठरवलंय. ओह वाव, दॅट्स ग्रेट. खरी न्यूज तर पुढे आहे. या सगळ्या पार्टीचं केटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट अग्रहला द्यायचं असं माझ्या मनात आहे. काय? आय शो? येस. खूप नाही, 100-150 गेस्ट असतील. येळ वखत काय सांगून येतोय भाई, तुम्हाला गरज लागल याची. हा घ्या घ्या, ताज्या आहेत भाज्या. तुम्ही उद्या याल ना, तेव्हा नक्की घेईन मी तुमच्याकडून भाज्या. पण आता फक्त मला 2 जुड्या कोथिंबीर आणि पाव किलो मिरच्या हव्या. हा तुम्ही काढून ठेवा, मी आलेच पैसे घेऊन. मी आईला विचारून कळवतो तुम्हाला. चालेल? ओके, नो प्रॉब्लेम. तुमची तयारी असेल तर तसं मला कळवा, म्हणजे मी ऍडव्हान्स घेऊन येते आणि मेन्यू सुद्धा तेव्हाच फायनल करू. ओके ओके. वेटिंग फॉर युअर कॉल. बाय बाय.
मावशी, मावशी, गेल्या कुठे? आत्ता तर इथे होत्या. हा अरू आता मी आलोय. हो मग? नाही म्हणजे आता मी आलोय ना. अरे हो, पण मग काय? मग म्हणजे काय कामं असतील ते मला पण सांग ना. अरे नाही नाही, सगळी कामं झाली. सगळी कामं झाली आहेत. मग हे काय चाललंय तुझं? अरे असं काय करतोस आनंदा? डबे पोचवायचे असतात का? अरे, तेच बोलतोय ना मी पोहोचवतो ना डबे. नाही नाही, मी करेन. तासाभराचं काम आहे फक्त. तासाभराचं काम आहे ना, मग ते तू नको करू. तू तासभर आराम कर, मी डबे पोहोचवतो. मला ऍड्रेस दे पटापट. ऐक ना, माझं होईल सगळं, तू नको काळजी करूस. मी अरे करते. मी बोलतो ते तू ऐक. आणि परब काकांना पण बरोबर घेऊन जातो. त्यांना तसं पण आता काय काम नाही. आनंदा ऐक ना माझं, आम्ही करू. अरे नको काळजी करूस तू. आम्ही म्हणजे कोण? तू, अर्पिता आणि वेणुबाई का? म्हणजे तुम्ही एका घरातले आणि एका नात्याच्या आत म्हणून? म्हणजे आम्ही कोण नाही काय? मला ना आरोही तुझं हेच कळत नाही. अगं ह्या सगळ्या अशा कामात आम्हाला परका का समजता तुम्ही? म्हणजे सगळे आनंदाचे जे काय प्रसंग असतात ते आपण सगळे एकत्र साजरे करतो ना. मग हे दुःखाचे कष्टाचे सगळ्या ज्या काही गोष्टी असतात ते एकत्र काम करून निभावून नेऊ ना आपण. ठीक आहे, आम्हाला परका समजतेस ना तू. आम्ही हाव परके. नाही जात मी डबे पोचवायला. चाललो मी. ठीक आहे, जा तू. मग आता डबे कोण पोहोचवणार? अरे कोण? आनंदा, तुम्ही सगळे सोडून मला दुसरं कोणी आहे का? नाही आहे ना. अगं मग ही अशी सगळी कामं हक्कानी तू आम्हाला पण सांगत जा ना. तेच तर बोलतोय मी. बघत काय राहिलीस? ऍड्रेस दे, मी डबे पोचून येतो. बाजूला होtel. नाही नाही, थांब थांब, मी भरते. नाही मी भरतो. अयो शिट, मला नाही वाटत बॉल पॉकेट मध्ये जाईल. मला पण जरा कठीणच वाटतंय. हे काय? यादी आहे पाहुण्यांची. मग कोर्टाची ऑर्डर असल्यावर की काय देते? तसंच समजा. इतक्या माणसांना आपल्याला इन्व्हाइट करायचंय पार्टीला फक्त. काय? आणि काय दाखवायचं? आमचं दिवाळ कसं निघालं का, आपल्या घरात आलेली लक्ष्मी आपण कशी घालवली ती दाखवायचं का? आणि कधी आहे पार्टी? हा, कळेल, लवकरच कळेल. दॅट्स अ सरप्राईज पप्पा. सरप्राईज? पप्पा, एखादा खेळ खेळायचा असेल तर तो खेळ आधी शिकावा लागतो. आणि ही यादी या तुमच्या माणसांना द्या. इन्व्हाइट करायला सांगा सगळ्यांना. तेवढंच काम करतील, नाहीतरी रिकाम टेकडीच बसलेली असतात.
पप्पा काहीही न समजल्यासारखे का बघताय माझ्याकडे? असं समजा आग्रह आपल्या दारात चालून येत आहे. आणखीन एक संधी मिळाली आपल्याला तन्मय आणि आरोहीला अडकवण्याची. आई ही ऑर्डर खरंच खूप मस्त आहे. मोठी ऑर्डर आहे. आपण दणकावून रेट्स लावू. आणि नंदिनीकडे पार्टी आहे म्हटल्यावर मोठी मोठी माणसं येणार. आई खरंच सांगतो, ही आपली एकदा का हे केटरिंग आपलं आवडलं ना त्यांना, मग ऑर्डर्स ना अशा येतील. छान झालं. बरेच दिवसांनी काहीतरी चांगली बातमी मिळाली. मला ना असं खूप दिवसांनी असं उत्साह आलाय. कधी आहे पार्टी? उद्या. उद्या? आई मला त्याचं जरा टेन्शन आलंय. 100 माणसांचं केटरिंग आहे. एका दिवसात कसं होणार काय माहित नाही. म्हणजे मी बाकीचं सगळं बघेन, पॅकिंग वगैरे, पण ते झालं नंतरच. आधी स्वयंपाकाचं कसं होईल? जमेल जमेल. तेच कसं जमेल माहित नाही, पण जमावं लागेल. आई ते रजिस्टर द्याल? अरे तन्मय, हा? आरोही असताना तू कशाला काळजी करतोस? नक्की जमेल. हो की नाही आरोही? पण काय? एक मोठी ऑर्डर आली आहे केटरिंगची उद्यासाठी. म्हणून म्हटलं तन्मयला की आरोही असताना कशाला काळजी करायची. तू तर काय तरबेज आहेस त्यात, नाही का? पण माणसं बरीच आहेत. जाऊ दे. तन्मय त्यांना सांग नाही जमणार म्हणून. कसं करणार ना तू? आई अगं, ते वाईट दिसेल. म्हणजे इतक्या शॉर्ट नोटीसवर आता फक्त 24 तास राहिलेत. असं सांगितलं तर त्यांना तरी दुसरा केटरर्सवाला कोण मिळणार? पण तरीही आरोही, एक काम करू, तू फक्त जेवणाचं बघ, बाकी सगळं मी बघतो. हा, म्हणजे जमेल नाही सगळं? आपण आधी बाकी सगळ्यांशी बोलून घेऊया का? हो चालेल. उत्तम. मग तर काय नक्कीच जमेल. आपण आता बसून बाकी सगळ्या गोष्टी सविस्तर ठरवूया.